सर, एवढ्या वर्षाच्या 30-35 वर्षाच्या करिअरमध्ये 2 मोमेंट आहे. एक कुठली मोमेंट होती जिकडे तुम्हाला जे काम तुम्ही करताय त्याबद्दल असं वाटलं, की मग बाकी इंजिनिअरची मदत असो का BMCसाठी काम असो, की ते एक फीलिंग असतं ना, फीलिंग ऑफ प्राईड, फीलिंग ऑफ. आणि दुसरं असं, की खूपच फ्रस्ट्रेशन आलं, की कधी-कधी आपल्याला होतं ना, जे काही यंत्रणा आहेत त्याच्यामुळे काम करता येत नाहीये. इच्छा आहे खूप काही करायची, पण होत नाहीये. कॅन यू रिफ्लेक्ट त्याच्यातल्या मला सांगू शकाल? द बेस्ट मोमेंट्स अँड द प्लस आणि मायनस मोमेंट्स ऑफ युअर करियर टिल नाऊ. अशा बऱ्याच मोमेंट म्हणजे आता त्यातलं समथिंग ऍक्च्युली विच आता यू म्हणजे रिमेंबर डिस्टिंक्ट म्हणजे लक्षात आहे. तुम्हाला मी सांगतो की शरदराव साहेबांच्या बरोबर मी जवळ 30-35 वर्ष म्हणजे त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत काम केले. नंतर आमचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुखदेव काशी साहेब त्यांच्याबरोबर पण ते पण आता 2-3 वर्षापूर्वी गेले. त्यांचा पण म्हणजे आम्हाला जे घडवण्यामध्ये ही लोक होती आणि यांनी स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून या लोकांनी काम केलेलं आहे शेवटच्या श्वासापर्यंत. शरदराव साहेब पण एका 1 BHK मध्ये गोरेगावला राहत होते. आमचे काशीद साहेब पण 1 BHK मध्ये राहत होते. ही जी सगळी समाजवादी विचाराची जी मंडळी होती ना, यांनी लोकांसाठी काम केलं. आज हा जो विचार जो आला, आपण म्हणतो की रशियातनं आला का चायनातनं आला, कारण त्यांनी माणसाला केंद्रस्थानी म्हणून काम केलेलं आहे. जे खरं आज व्हायला पाहिजे भारतासारख्या ह्याच्यामध्ये. आज आपण काय करतोय, सगळं उभारतोय, पण माणूस कुठे आहे? आज म्हणतो ना भारतात माणुसकी नाहीये. माणुसकी तसं नाही की डेव्हलपमेंट जे बोलतो ना आपण, डेव्हलपमेंट झाली जोपर्यंत एखादा माझा शिपाई असेल, तो जेव्हा माझ्या बाजूच्या फ्लॅटमध्ये येणार नाही, जोपर्यंत त्याचं ते राहणीमान उंचवणार नाही, तोपर्यंत भारत हा प्रगत होणार नाही. मी इस्रायलला गेलो, तुम्हाला सांगतो, तिथे एक आपला इथून मायग्रेट झालेला बस ड्रायव्हर होता तिथला. मराठी ज्यू तिथे. आणि त्याने आम्हाला घरी बोलवलं. आय वॉज शॉक. त्याचा तो 3 BHK मध्ये तिथे राहत होता. म्हणजे कॅन यू इमॅजिन, तिथला एक बस ड्रायव्हर तेलाववीचा तो 3 BHK मध्ये राहत होता. आज मुंबईच्या BSTच्या ड्रायव्हरची काय अवस्था आहे? आज ते रिटायर्ड झाले तरी त्यांचे देणी अजून देऊ शकलो नाही आपण. 5 वर्षाच्या वर झालेत, त्यांचा हक्काचा PF आहे, त्यांच्या हक्काची ग्रॅज्युएटी आपण देऊ शकलो नाही. नाही आहे, शोकांतिका आहे. आणि आपण गप्पा मारतोय मोठ्या. हे काय मी काय जे कोणी असेल त्यांनी ते जरा आता तर आलेत BSTचे सगळे, BSTचे कमिटी आहे, त्यांनी सगळं ते खरं केलं पाहिजे, कारण त्यांना मतं त्या लोकांनी दिली आहेत ना. त्यांचं काम आहे ते करणं, की आपणच सांगितलं पाहिजे असं नाही. त्यांना सुमोटो काहीतरी सुचलं पाहिजे ना, की बाबा हे प्रश्न आहेत. भयंकर आहे, म्हणजे वास्तव जे बोलतो ना, भयंकर आहे. काय सोल्युशन आहे? कारण माझा पुढचा प्रश्न आहे, की रमेश बुटकर सरांना अशी पॉवर दिली तर काय असे बदल आहे जे तुम्हाला घडवायला आवडतील, जिकडे तुम्हाला काही रिस्ट्रिक्शन्स नाही आहेत? बघा, सपोज तुम्ही आता म्हणताय की मला जर दिलं तर BSTचा प्रश्न चुटकीसारखा सुटू शकतो. काय नाही, अगदीच तुम्हाला इतर कुठून मिळत नसेल तर महापालिकेतनं जे काय आहे, कारण तो महापालिकेचा एक अंगच आहे. बरोबर. खरं ते त्याला पॉलिटिकलीच कोणी सांगितलं पाहिजे असं नाही. दर 1000 रुपये 1000 कोटी वगैरे ते तुटपुंज आहे, ते काय हे नाही. महानगरपालिकेसाठी ते काहीच नाही. आणि त्यांना जर द्यायचं असेल, त्यांना जर स्वयंपूर्ण करायचं असेल, एकदाच करा ना काहीतरी. BSTला जर तुम्हाला त्या ह्याच्यातनं, जसं महापालिका मुंबई महानगरपालिका एकेकाळी 650 कोटी तोट्यात होती, पण सुबोध कुमार साहेबांनी सगळे फंडे वापरले आणि ती प्रॉफिटमध्ये आणली ना.